तर जाऊया इकडे जरा स्वयंपाक चाललाय. काय रे आचारी? धार लागली का? धार लागली. फुल सिनेमॅटिक घेतो तुझे. तर हे मित्रांनो जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. आज कोणता वार आहे? बुधवार. बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. निफ्टी. हा तर काय नाही, फ्लॅट ओपनिंग आहे आज. 35 पॉईंट आणि प्रीमियम आहेत जरा ओके आहेत. एवढे पण प्रीमियम चांगले नाहीत, पण इंडिया विक्स थोडं खाली येत आहे. आणि त्यामुळे बघू आता कशा प्रकारचा दिवस राहतोय आजचा. काय बोलण्यासारखं तर काय खास नाहीये. न्यूज वगैरे काय नाही. फ्लॅट ओपनिंग आहे. साईडवेज राहिलं ना कालच्या सारखं फिन निफ्टी सारखं एक नंबर मजा येईल. पण आज आपण सेलिंगच करू, बाईंगचं नको करायला. आहे का नाही? आज असं होणार सेलिंग केलं मार्केट खाल्लं. तेच ना, काय माहित, बघू होईल ते. पण एकच ठेवावं लागणार आहे कॉन्स्टंट. बरोबर आहे, काहीतरी ठेवू. तर बघू, चालतंय. तर भेटू ट्रेड मध्ये. नमस्कार मित्रांनो. तर आता झालेले 10:25 आणि करंटली जर तुम्ही बघितलं PNL तर या साईडला आपल्याला टुडेज PNL मध्ये 224 प्रॉफिट आहे. ओव्हरऑल PNL मध्ये -450 रुपये. आणि काय रे, काय आजच्या पोझिशन जरा सांगा, जरा एक्सप्लेन करा. पोझिशन जे आहेत बाईंग आणि सेलिंग सांग मला. बाईंग आहे ना, बाईंग आपलं थोडं मोठं आहे. आपण 20-20 घेतलेलं. आताच एक स्पाइक लागलेला, त्याच्यामुळे आमचं हे -600 पर्यंत गेलं. आणि बाईंगचं पण वाढलंय प्रीमियम. आणि सेलिंग जी आहे ती 500ची डायरेक्ट पट्टी मारली. 47,500 कॉल, 47,500 पुट. कॉल मोठा आहे 115 रुपये. सेम होता 93 आणि 91 सेम घेतलेलं. पण तेवढंच तुटलंय, तेवढंच पडलंय. आणि जी आपली रेंज आहे लॉस मध्ये जायची, ची एक काढलेली आहे आपण रेंज, ती ही रेंज आपली 700 वाली. 47,700च्या वर गेलं तर लॉस होण्याचे चान्सेस आहेत. आणि 47,250च्या खाली गेल्यावर ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा एक मिनिट, आम्ही स्ट्रॅडल केला होता. काय होत तर मित्रांनो, सुरुवातीला आम्ही 600चा कॉल आणि पुट सेल केला होता. आणि त्यामध्ये झाला विषय असा की जो कॉल आहे, तर ह्या स्पाइक मध्ये कॉल एवढा वाढला होता की कॉल मध्ये स्पाइक आला. आणि जे प्रॉफिट चालू होतं 500 रुपये जाऊन -600 रुपयापर्यंत आलं परत एकदा. त्यामुळे मग आम्ही आता यावेळेस काय केलंय, बाईंग थोडी मोठी केली. 500ची पट्टी मारून बाईंग थोडी मोठी ठेवली. आणि कॉल बाय जरा मोठा आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे काय होईल, जरी वर गेलं तरी तेवढा लॉस नाही होणार. ठीक आहे, प्रॉफिट कमी होईल आपल्याला, पण लॉस तेवढा नाही होणार. ठीक आहे. पेट्रोनेटचं जे बुक केलेलं आहे, पेट्रोनेटचं 1200 रुपये प्रॉफिट मला वाटतं. दाखवायचं कसं ते नाही, इथं नाही दिसत. ठीक आहे, त्यांना ट्रस्ट आहे, कारण मी आधीपासूनच सांगत होतो. असं नवी 208 ला बाईंग केली आय थिंक पेट्रोनेटची. नाही, ह्याच्यात नाही दाखवत बुक केलेलं. बुक केलेलं नाही दाखवत ह्याच्यात. ते तिकडूनच बुक करायच्या आधीच दाखवायला पाहिजे. 1100 रुपये प्रॉफिट होता. कालचा पण एक आपण बुक केलं. हे जे दाखवतंय ना, ते दाखवतंय की बुक केल्यानंतरच तुम्ही आता नसतं विकलं तर एवढं झालं असं ते दाखवतंय. आणि काय नाही, आणि शो आलाय लिस्ट बनवायला. ही लिस्ट आहे, लिस्ट दाखवतो मी नंतर. काही लिस्ट दाखवू शकत नाही. पाठवली का लिस्ट? तू काय आणणार आहे ते सांग मला. 2 नंबरचं का ते? आता दाखवत नाही मी कॅमेऱ्यात, पण घेऊन ये येताना. कसं लास्ट रे, कॅमेरा बंद झाल्यावर बोलतोय. तर मित्रांनो बघू आता काय होतंय. मार्केट जर वरती गेलं तर लॉस व्हायचे चान्सेस जास्त आहेत, कारण कॉल थोडा मोठा आहे सेलिंगचा. बाईंगचा पण मोठा आहे, तरी पण बघू आता काय होतंय. आणि ओव्हरऑल 2000 लॉस झाला की आपण बंद करू आपलं दुकान. नमस्कार मित्रांनो, आता 11:42 झालेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता बँक निफ्टीमध्ये धमाकेदार कॉल साईडला मोमेंटम तुम्हाला बघायला भेटते. ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन हा एक मार्केटमध्ये रेजिस्टन्स तयार झाला होता. रिव्हर्सल ट्रेड मारला आणि परत एकदा वरच्या डायरेक्शनला चाललंय. तर मे बी आता डेच्या हायपर्यंत जाऊ शकतं. आणि आपल्या पोझिशनचं काय झालं हे तुम्हाला मी दाखवतो आता. तर जाऊया इकडे जरा स्वयंपाक चाललाय. काय रे आचारी? धार लागली का? धार लागली. फुल सिनेमॅटिक घेतो तुझे. तर हे इकडे कांदा चिरते, इकडे हे, आणि टोप बी आणलाय सगळं, मिरची मसाला. अजून कुठे आहे ते साहित्य? इकडलं. जस्ट लुक ॲट दिस गाईज. आणि काय झालं रे, पोझिशन दाखव जरा आपली. पोझिशन दाखवा जरा. कांद्यामुळे रडतोय का लॉस झाल्यामुळे? घ्या समजून. पोझिशन जे आपले कॉल पुट होते, पुट आय थिंक 500चाच होता. हे दोनच होते कॉल पुट 500-500चे. 200 केसेल लावलेला. हे 200 बघा आता कुठे 70ला. 270ला. अरे बापरे. हे पण एक्झिट झालं. म्हणजे काय होतंय, स्पाइक येतोय. किती रुपये लॉस झाला आपला? पहिला 500 होता
आणि नंतर आय थिंक 2100चा ह्या साईडचा दिसतोय तो, याचा म्हणजे spike टोटल overall एक मिनिट जोडीवाला. 2700 रुपये लॉस आहे. आणि 2000 लॉस किती दिवसात झालाय हे पण मला जरा सांगतोस का? मला आता ब्लॉक करावं लागतं. आणि नेमका लॉस जो झालाय पर लॉट 450. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, आपले लॉट किती होते ते पण सांग जरा. लॉट 5 लॉट 5 लॉट आहेत. पर लॉट 500 आधीच फक्त हा. 450 काहीतरी झालंय बरोबर, पर लॉट 500 रुपये लॉस. बाईंनी किती दिले बघ. मोठ्या बाईंगमुळे वाचलो आम्ही, नाहीतर आतापर्यंत अजून झालं असतं. हे बाईंग आहे ना, किती हे रुपये? कॉलचं बाईंग 5000 दिलेत बाईंगनी. बापरे. म्हणजे जर बाईंग नसती केली आपण, नुसती जर सेलिंग केली असती जो आपण मोठे तर आपले 2 ऍडजस्टमेंट 3 ऍडजस्टमेंट होऊन पर लॉट 700-800 गेले असते, जास्त गेले असते. 5000 दिलेत हा. बाईंगनी. पण एवढं गोष्ट समजून घ्या, फक्त जर विषय असा झाला असता, स्टॉपलेस एवढे मोठे नसते लावले, छोटे लावले असते. बरोबर आहे, पण झालं असतं 600 झालं असतं. झालं असतं. बाईंगमुळे वाचलं. वाचलो. 2000 लॉस आहे. प्रॉफिट जरी झाला असता तरी 3,500-4,000 रुपये झाला असता, कारण 5 लॉट आहेत. त्यामुळे बघू आता काय होतंय. तुम्हाला हे सगळं बनल्यावर दाखवतो काय बनणार आहे, सरप्राईज आहे जरा. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी मित्रांनो, अजून एकदा मार्केटमध्ये एक उंच भरारी तुम्हाला बघायला भेटते. आणि हा आपला ओव्हरव्ह्यू जो होता आपण आपल्या लर्निंग ग्रुपवरती पण शेअर केला होता. आणि लर्निंग ग्रुपला तुम्हाला जॉईन करायचं असेल तर खाली व्हॉट्सअपचा नंबर दिलाय, तिथे जाऊन तुम्ही मेसेज करू शकता. तर बघू आता पुढं काय होतंय. बनवून झालेला आहे उपमा, उपीट ज्याला म्हणतात. बनवून झालेलं आहे. आणि आम्ही बनवलंय दोघांनी कष्ट करून, मंगेशने आणि मी. ह्यानी फक्त कढीपत्ता टाकला. यांनी पळीने हलवलंय, कढीपत्ता टाकलाय त्यांनी. कसं झालं बघायचं. उपीट म्हणजे काय माहिती का? नाही उपमा नाही, ते अमेरिकेचे आहेत होय. बोलायला लागला. चमचे एकदम भारी आणलेत मित्रांनो, चमचे. जेणेकरून उपीट हळूहळू संपेल. हा. त्यामुळे हे चमचे आहेत. अजून एक चमचे होते आईस्क्रीमचे, पण ते नको म्हणलं. हे चमचे खाणार आहेत, आम्ही हाताने खातो. खावा. तुला नको चमचा? तुला नको चमचा? तर खावा आता. आम्ही खा. गावाकडील माणसं आहे, खा. कसं झालं सांग. आम्ही हाताने खातो. मिठाचं डिश आहे. नाही मी टाकून आणले. मग हे काय आहे? हे मीठच आहे. रवा आहे, मीठ रवा टाकून आहे, रवा आणलंय. आहे. खारट ढोन होईल. मीठ टाकून आणलंय त्यानं ताटात. बरं हा चल खा, घे खाऊन. मी टेस्ट सांगतो त्याला काय कळते. कसं आहे गलंडे आम्ही बनवलेलं. उत्तम आहे. थोडस मीठ कमी आहे. म्हणून मी आधीच टाकले प्लेट मध्ये. भारी, थोडस कमी आहे, ते जास्त टाकलंय. भारी. कार्यक्रम काय चाललाय बरोबर आहे. दिनानं चाललं दिसतंय काय? दिसतोय कार्यक्रम बघा. एक कार्यक्रमातनं बाहेर पडलं. हे आपले दिवस नाही, मार्केटला ओरटायला आज, त्यामुळे त्यामुळे हे आपले आत्ताचे दिवस आहेत. हा पार्ट 1 आहे. बनवून याचा खायचं. 3 वाजता पार्ट 2 येईल. पार्ट 2 येईल बनवायचं रेसिपीचा. भारी आहे पार्ट 2. डायरेक्ट खाऊ आपण. चला. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव मंगेश आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन लर्निंग अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस जर तुम्ही बघितला तर आज तुम्हाला एक प्रॉपर रिव्हर्सल ट्रेड तुम्हाला भेटला असता, तो म्हणजे बँक निफ्टीमध्ये नाही भेटला, कारण निफ्टीमध्ये मार्केटचं प्राइस ऍक्शन बघितली तर एवढी काय खास नव्हती, पण बँक निफ्टीमध्ये प्राइस ऍक्शन भारी होती. आणि बँक निफ्टीचा ओव्हरऑल चार्ट जरी बघितला तर सकाळी 170 पॉईंटची मस्तपैकी एक रेड कॅन्डल आली होती, तरी पण मार्केट पुट साईडला न जाता मार्केटमध्ये एक रिव्हर्सल ट्रेड भेटला. आता हे ओव्हरऑल जो ट्रेड होता बँक निफ्टीमधला त्याचं अनालिसिस आपण करूया, त्याचं थोडं ब्रेकडाऊन करूया की कशा प्रकारची प्राइस ऍक्शन होती आज दिवसभर आणि कशा प्रकारे मार्केटने सस्टेन केलंय. तर आता डायरेक्टली व्हिडिओला मी सुरुवात करतो. तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. तर आता मी थोडासा चार्ट झूम करून घेतो बँक निफ्टीचा. निफ्टीची प्राइस ऍक्शन पण सिमिलर आहे, फक्त निफ्टीमध्ये जो रिव्हर्सल ट्रेड आहे तो आपल्याला एक्झिक्यूट करता नसता आला, जो की आपल्याला बँक निफ्टीमध्ये आला. तर सगळ्यात पहिल्यांदा आज जर तुम्ही बघितलं, आजच्या बघण्याआधी ओव्हरऑल मार्केटचा जर ट्रेंड बघितला मागच्या काही दिवसापासून, तर या दिवसापासून मार्केट कंटिन्यू फॉल होत होतं. म्हणजे कधी 1 जानेवारीला मार्केटमध्ये फॉल आल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर मार्केटमध्ये एक प्रॉपर रिट्रेसमेंट नाही आली, जी रिट्रेसमेंट मार्केटमध्ये गरजेची होती. म्हणजे कंटिन्यू या ठिकाणी फॉल आला, त्यानंतर एक छोटीशी रिट्रेसमेंट, एवढ्या रिट्रेसमेंटनी काय भागत नाही मार्केटचा, परत एकदा डाऊनफॉल आला, परत एकदा साइडवेज मार्केट आणि परत एकदा आज डाऊनफॉल आला. तर कुठं ना कुठं आपण एक एक्सपेक्टेशन ठेवली होती की एक मार्केटमध्ये रिट्रेसमेंट येईल, त्या रिट्रेसमेंट नंतर मार्केटला जिथं जायचं त्या डायरेक्शन मार्केट ठरवलं, पण ती रिट्रेसमेंट काय आली नव्हती. कंटिन्यू मार्केट सेल साईडला स्ट्रॉंग ऑपॉर्च्युनिटी देत होतं. कधीपासून? 1 जानेवारीपासून. पण जर तुम्ही आजचा दिवस बघितला तर आज एक तुम्हाला साइडवेज ओपनिंग बघायला भेटली. ठीक आहे, साइडवेज ओपनिंग झाल्यानंतर सकाळची एक मोठी तुम्हाला एक रेड कॅन्डल बघायला भेटली, पॅराबॉलिक कॅन्डल. जसं की आपण डिस्कस केलं होतं आधी पण की पहिल्या ग्रीन किंवा रेड कॅन्डलला डायरेक्ट आपण एंट्री एक्झिक्यूट करू शकत नाही. आपण प्राइस ऍक्शन बघतो की लोअर लोचं क्रिएशन आहे का हायर हायचं क्रिएशन आहे. तर तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर आज मार्केटमध्ये ओपन झालं
झालं 170 पॉईंटची ही तुम्हाला रेड कॅन्डल बघायला भेटते. त्यानंतर मार्केटमध्ये थोडा बाईंगचा प्रेशर आला, परत एकदा मार्केटमध्ये लोअर लोचं क्रिएशन झालं. ठीक आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवता येईल तुम्हाला की मार्केटमध्ये ज्यावेळेस मार्केट ओपन झालं, ओपन झाल्यानंतर तुम्हाला एक लोअर लोचं प्रॉपर क्रिएशन दिसतंय. जसं आपण बोललो होतो क्रिएशनची वाट बघा की हायर हायचं क्रिएशन आहे का लोअर लोचं क्रिएशन होतंय मार्केट. पण आपल्याला काय बघायचं होतं लोअर लोज प्लस हायर हायच्या क्रिएशन सोबत की मार्केटमध्ये रिसेंट सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ब्रेक कधी होतोय. आता तो तुम्ही या ठिकाणी जर बघितलं की मार्केटमध्ये ही जी तारीख होती ती म्हणजे कधी 22 तारीख. ठीक आहे. 22 तारखेचा मार्केटमध्ये एक सपोर्ट होता, तो म्हणजे 47,430चा. त्या सपोर्टपर्यंत निफ्टी बँक निफ्टी गेलं नव्हतं, म्हणजे लोअर लोचं क्रिएशन झालं पण हा मार्केटमध्ये खाली सपोर्ट होता. त्यामुळे डायरेक्टली आपण या ठिकाणी पुट साईडला एंट्री घेऊ शकत नाही. जरी आपण घेतली असती तर ह्या सपोर्टपासून जर मार्केट रिव्हर्स झालं असतं तर स्टॉप लॉस झाला असता आपला. पुट साईडला एंटर घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, हा सपोर्ट ब्रेक व्हावा लागेल. ब्रेक पण डायरेक्ट ब्रेक झाल्यावर आपण एंट्री घेऊ शकतो तर तसं नाहीये, कारण आपल्याला ब्रेक जरी झाला तरी लोअर लोच्या क्रिएशनची वाट बघावी लागेल. पण त्याच्या आधी आपल्याला एक रिव्हर्सल ट्रेड भेटला. रिव्हर्सल ट्रेड म्हणजे तोच ट्रेड ज्या ठिकाणी मार्केटमध्ये 1 जानेवारीपासून फॉल आला होता, त्यानंतर मार्केटमध्ये जी रिट्रेसमेंट आली नव्हती ती रिट्रेसमेंट तुम्हाला इथं बघायला भेटली. आता हा जो रिव्हर्सल ट्रेड आहे तर रिव्हर्सल ट्रेड घ्यायची मेथड आपण तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो मी थोडीशी. तर सगळ्यात पहिल्यांदा मार्केटमध्ये एक बाईंगचा झोन तयार झाला. मार्केटमध्ये इथं एक हायचं क्रिएशन झालं पण परत फेल झालं, लोअर लोचं क्रिएशन. परत एकदा मार्केटमध्ये या ठिकाणी बायर आले, बायरने मार्केटला वरच्या डायरेक्शनला पुश केलं. त्यानंतर मार्केटने जे सेलर होते सेलर परत आले, त्यांनी परत मार्केटला खालच्या डायरेक्शनला पुश केलं आणि या ठिकाणी एक कन्सोलिडेशन झोन तयार झाला होता मार्केटमध्ये. जर तुम्ही बघितलं बँक निफ्टीमध्ये की कंटिन्यू मार्केट जे आहे 9:20 पासून ते 10:30 पर्यंत म्हणजे तब्बल 1 तास मार्केट या झोनमध्ये होतं. आणि ह्या झोनमध्ये जर तुम्ही बघितलं की मार्केटचं लोअर लोचं क्रिएशन फेल झाले आणि मार्केट परत एकदा हायर हायच्या क्रिएशनमध्ये चालू झाले. आता हायर हायचं क्रिएशन होताना आपल्याला डायरेक्टली ट्रेड घ्यायचा का कॉल साईडला, तर तसं नाही. आपल्याला जो रिसेंट रेजिस्टन्स आहे तो ब्रेक व्हायची वाट बघायची. आता रिसेंट तुमचा जर रेजिस्टन्स बघितला मार्केटमध्ये तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 47,630 या लेवलला मार्केटने ज्यावेळेस क्रॉस केलं त्यानंतर मार्केटने या लेवलला रिटेस्ट केलं आणि त्यानंतर परत एकदा तुम्हाला डेच्या हायपर्यंत टार्गेट बघायला भेटले. तर हे अशा प्रकारचा एक रिव्हर्सल ट्रेड आहे तो तुम्हाला आज बँक निफ्टीमध्ये बघायला भेटला. कम्पेअर टू जर तुम्ही निफ्टी बघितलं तर निफ्टीमध्ये प्रॉपर प्राइस ऍक्शन नव्हती. आज बँक निफ्टीमध्ये तुम्हाला प्रॉपर प्राइस ऍक्शन भेटले आणि परत एकदा डेच्या हायला मार्केट ज्यावेळेस गेलं तिथून परत एकदा डाऊनफॉल आला आणि परत एकदा मार्केट साइडवेजमध्ये आज क्लोजिंग तुम्हाला होताना बघायला भेटली. तर ओव्हरऑल आजचा सांगायचा सिनारिओ एवढाच आहे की जरी तुम्हाला मार्केट ओपनिंगलाच एवढ्या मोठ्या कॅन्डल भेटल्या, जरी तुम्हाला लोअर लोचं क्रिएशन जरी भेटत असेल तर अंटिल अँड अनलेस किंवा एखादा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ब्रेक होत नाही तोपर्यंत तुम्ही ट्रेड घेऊ शकत नाही. कारण इथं जर तुम्ही पुटमध्ये एंट्री केली असती तर लगेच तुमचा स्टॉप लॉस झाला असता. त्यापेक्षा आपण एक रिव्हर्सल ट्रेडमध्ये एंट्री केली आणि रिव्हर्सल ट्रेडमध्ये आपल्याला कन्फर्मेशन काय पाहिजे, एकतर हायर हायचं कन्फर्मेशन झालंय, हा पहिला हाय हित आहे मार्केटचा, त्यानंतर दुसरा हित, तिसरा हित आहे. हायर हायचं कन्फर्मेशन झालंय, त्यानंतर हायर लोचं कन्फर्मेशन या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटते आणि हे प्रॉपर कन्फर्मेशन झाल्यानंतर एक रेजिस्टन्सच्या ब्रेकआउट नंतर तुम्हाला या ठिकाणी ट्रेडची ऑपॉर्च्युनिटी भेटली असती. तर अशा प्रकारची ओव्हरऑल आजची प्राइस ऍक्शन तुम्हाला बघायला भेटली बँक निफ्टीमध्ये आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओमध्ये थोडंफार माहिती समजली असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. भेटू आपण डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो. आता झालेले 3:35 आणि आत्ताचा आपला जो लॉस आहे तो 27,500 रुपये आणि 2710 रुपये ना समथिंग. आणि हा काय दाखवते बरोबर एक्झिट केलेलं आहे ते. आणि होते का नाही तर ब्लर व्हायची तोंड सगळे. ब्लर नाही ना झालं, ब्लरच आहे कसं हसते. आणि रिस्क आपल्या आजची एवढीच होती. रिस्क सकाळी संपवली लई दिवसात ना असं झालं. होते रिस्क जरा 2000च होते पण बुक बटन दाबस्तवर 201 ला गेलं. 201 ला नाही ते 201 ला स्टॉपला सोडला आणि हे कमी आलं ह्या साईडचं. त्यामुळं काय नाही काय आता बोलायचं. आणि नंतर मार्केटमध्ये खूप डिके झाला असं मी बघितलंय. हा त्यामुळे आज सेलरचा दिवस मला तर नाही वाटत होता आणि ज्या टायमिंगला आम्ही मारला ते तरी नव्हतं सेलरचं. स्टार्टिंगला थोडा डिके झाला, मग नंतर आम्ही मारला, प्रीमियम वाढले, नंतर एक आमचा स्टॉपला झाला, परत एकदा डीके चालू झाला थोडासा. त्यामुळे भरपूर दिवसातनं मला वाटते 2000च्या वरती आकडा गेलाय लॉसचा. ठीक आहे, जे काय असेल ते ॲक्सेप्ट करून आपलं पुढे जायचं. इंडिया विक्स पण आहे जरा थोडं वर 14 पाशीचे अजून, पण ते जरा खाली आलं ना 10-11 पाशी मग जरा मजा येईल अजून जरा ट्रेड मारायला. त्यामुळे बघू तोपर्यंत कसं. फक्त असं असतं एक विषय की तेव्हा प्रीमियम कमी असतात. हा प्रीमियम कमी असतात, फक्त मुवमेंट पण नसते. मग त्यावेळेस बघावं लागेल कसं तरी. सेलिंगचा स्ट्रॅडल पण कामाला येईल. आणि काय मुवमेंट दाखवतो काय मुवमेंट आल्या थांबतो मला ती कॉलची मुवमेंट दाखव जिथं स्टॉप लॉस गेला ती. कुठलं रे आपलं नाही का 46,600चा का 500चा होता कॉल. कोणता पण दाखव, सगळ्या कॉलमध्ये आलीच आहे अशी. पण मला वाटतंय कुठलं रे 10:30 टाइमला
हेच असं किती आहे ही काय हे ही मुवमेंट बघा मित्रांनो, ही मुवमेंट बघा किती गेलाय 211 कितीला होता तो पहिला? 201 ला नाही पहिला कमी होता. पहिला कितीला होता माहिती का? 90 रुपयाला होता. 90 रुपयाचा 211 गेला. पण आपलं बाईंग असल्यामुळे ते थोडं कव्हर केलं त्याने. आणि पण जर तेवढं कॅन्डल नुसार नाही वाढलं रे. विचार करा 90चा 211 गेला म्हणजे 125 पॉईंट. कॅन्डल पण आलती बघ ती 100 पॉईंट. 100 मार्केट वरती गेलं, कॅन्डल नव्हती 100, मार्केट 100 पॉईंट वरती गेलं आमच्या रेंज पासून. पण मग प्रीमियम 125 वाढले. प्रीमियम 125 वाढले बरोबर. तिथे प्रीमियम लय वाढले कारण त्याच्या आधी थोडं लय डिके झालेलं मार्केटमध्ये, त्यामुळे हे लय अवघड आहे. वाढले. आणि टायमिंग मॅच करणं लय अवघड आहे. कधी 11ला मारला 10ला डिके होईल, 10ला मारला 9:30ला डिके होईल, नंतर 12ला होईल. त्यामुळे हे टायमिंग मॅच करणं अवघड आहे. त्यामुळे आपले जे रूल बनवले त्या रूल नुसार आपण चालायचं. त्यामुळे बघू ओव्हरऑल ठीक दिवस गेला आजचा. एवढा काय बरा नाही, एवढा काय भंगार नाही. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.